पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार हे अडचणीमध्ये सापडलेले आहेत आणि याच प्रकरणी आता पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये 3 जणांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे, मात्र पार्थ पवार यांच्यावरती अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार हे अडचणीमध्ये आलेले आहेत। या सगळ्या प्रकरणी अधिक माहिती जाणून घेऊयात। प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्याशी जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, अधिकची माहिती। या सगळ्या प्रकरणात आपण जर पाहिलं असेल तर अमेडिया ही कंपनी अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करताना आपल्याला दिसते। ही अमेडिया कंपनी कोणाची आहे तर ही अमेडिया कंपनी आहे पार्थ अजित पवार यांची आणि दिग्विजय अमरसिंह पाटील यांची। जो जमीन घोटाळ्याचा सगळा प्रकार आपल्याला लक्षात येतोय, हा जमीन घोटाळ्याचा जो सगळा प्रकार ज्या नावाभोवती फिरतोय तो अमेडिया या कंपनीनं ही जमीन विकत घेतल्यामुळे या जमिनीची खरेदी करताना अमेडिया कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत हा अत्यंत महत्त्वाचा विषय ठरतो। यात इंडेक्स 2 वरती ज्यांचं नाव होतं दिग्विजय पाटील त्यांच्यावरती FIR दाखल झालेली आहे। पण या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जेव्हा पोलीस जातील तेव्हा मात्र यात अनेक मोठी नावं आरोपीच्या पिंजऱ्यात आपल्याला दिसतील। पोलीस सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे यात अत्यंत बड्या लोकांवरती गुन्हे दाखल होऊ शकतात अशा पद्धतीची शक्यता आहे। कारण या अमेडिया कंपनीमध्ये जे भागीदार आहेत ते पार्थ अजित पवार आहेत। त्यांच्या सांगण्याशिवाय किंवा त्यांना न सांगितल्याशिवाय हा सगळा प्रकार जो आहे तो झालेला नाही अशा पद्धतीची शक्यता असते। आणि याच सगळ्या प्रकरणात आता आपण बघतोय जी पोलिसांकडून कारवाई केली जाते आहे त्यात पार्थ अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। एक महत्वाची गोष्ट या सगळ्या प्रकरणात सांगितली गेली पाहिजे ती म्हणजे 2 जमीन घोटाळे समोर आलेले आहेत आणि या दोन्ही जमीन घोटाळ्यांच्या संदर्भात आपल्याला अमेडिया कंपनीच्या नावाचा पुन्हा पुन्हा उल्लेख दिसतो। यात सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती या सगळ्या आत्ताच्या परिस्थितीत आपण जर बघितली तर खडक पोलीस ठाण्यामध्ये जो गुन्हा दाखल झालेला आहे आणि दुसरा गुन्हा जो बावधन पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे, या दोन्ही गुन्ह्यांमध्ये जर आपण एक गोष्ट लक्ष देऊन बघितली तर त्यात दुसरी जी FIR झाली खडक पोलीस ठाण्यामध्ये त्यात अमेडिया कंपनीचा उल्लेख आहे। या अमेडिया कंपनीचे जे डायरेक्टर आहेत ते दिग्विजय पाटील आणि पार्थ अजित पवार। तर या सगळ्या प्रकरणाची जेव्हा चौकशी सुरू होईल तेव्हा या चौकशीच्या दरम्यान पार्थ अजित पवार यांची देखील चौकशी होणार आहे। यात त्यांना कशा पद्धतीनं तपासात ते दोषी आढळतात हा तपासाचा जरी भाग असला तरी या सगळ्या आत्तापर्यंत केलेल्या एकूण व्यवहारात अजित पवार जसं म्हणाले की मला या काही प्रकरणाची कल्पना नव्हती, पण हे सांगत असतानाच त्यांनी याची मला कुणकुण होती हे कालही सांगितलेलं आहे। हे मागच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेलं जे प्रकरण आपण पाहतो जमीन गैरव्यवहार प्रकरणाचं ते काही अगदी मागच्या काही महिन्यांमधलं नाही, मागच्या अनेक महिन्यांपासून याची सगळी तयारी सुरू होती। यात अमेडिया कंपनीचा सगळ्यात मोठा आपल्याला रोल दिसतो। याच अमेडिया कंपनीसाठी या अमेडिया कंपनीच्या नावावर ही जमीन खरेदी केलेली आहे आणि लिहून घेणारे जे आहेत डायरेक्टर ते याच अमेडिया कंपनीचे संचालक जे दिग्विजय पाटील आहेत ते आपल्याला दिसतात। तिथे त्यांचा फोटो आहे, सही आहे। मात्र जरी इंडेक्स 2 वरती पार्थ अजित पवार यांचा फोटो नसेल, सही नसेल, नाव नसेल, तरी ज्या कंपनीसाठी ही जमीन खरेदी केली गेलेली होती कोरेगाव पार्क मधली ती ज्या कंपनीसाठी खरेदी केली ती कंपनी होती अमेडिया आणि ही कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत तर पार्थ अजित पवार। त्यामुळे पार्थ अजित पवार यांच्यावर देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पोलीस सूत्रांकडून तशी माहिती मिळते। नक्कीच ज्ञानेश्वर, आपण जर बघितलं तर आतापर्यंत 3 अधिकारी जे आहेत त्यांच्यावरती कारवाई केली गेलेली आहे, मात्र पार्थ पवार यांचं नाव हे अजून पुढे आलेलं नाही। मात्र आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो, त्यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणी नेमक्या आता कशा वाढू शकतात आणखी? अर्थातच पार्थ पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे, कारण ज्या पद्धतीनं बोगस दस्त नोंद केले गेलेले आहेत। मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, काल जी FIR झालेली आहे, काल जी प्रशासनाकडून फिर्याद देण्यात आलेली आहे ती फिर्याद फक्त आणि फक्त स्टॅम्प ड्युटी। ज्ञानेश्वर, आपण असे जोडलेले राहा, मी आपल्याला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, खरं तर पार्थ पवार यांच्यावरती अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, मात्र आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे अशी माहिती समोर येते, आपली यावर प्रतिक्रिया?
कालपासून जे माहिती समोर येते त्या माहितीनुसार या कंपनीचे 99% भागीदार हे पार्थ पवार आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण दुय्यम निबंधक आणि एका तहसीलदाराचे निलंबन झाले आहे. मात्र दुय्यम निबंधक किंवा तहसीलदार हे एकटे निर्णय घेऊच शकत नाहीत. विशेषतः जर 1% भागीदार असणाऱ्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल होत असेल तर 99% भागीदार असणाऱ्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होणं फार स्वाभाविक आहे. मी हे अगदीच समजू शकते की राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांनी म्हटलं की मला या प्रकाराची कल्पना नाही. कदाचित वडील म्हणून त्यांना ती कल्पना नसेल, हे अगदी स्वाभाविक आहे. परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांना याची माहिती असणं अपरिहार्य आहे. आणि जरी माहिती नसेल तरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी एक युवक जर एवढं मोठं मुद्रांक देय जर त्याचा महसूल बुडत असेल तर निश्चितपणे त्याच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी अत्यंत न्यायप्रियतेने त्यांनी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे आणि निश्चितपणे हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. नक्कीच ताई, धन्यवाद या सर्व प्रतिक्रियेसाठी. तर पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची अपडेट या सगळ्या प्रकरणामध्ये समोर आलेली आहे. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार हे अडचणीमध्ये सापडलेले आहेत आणि आता त्यांच्यावरती गुन्हाही दाखल